राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। तटकरे यांच्या आधी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहांची भेट घेतली होती, तर मागील आठवड्यामध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या या बैठकांना राजकीय वर्तुळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालंय। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना तातडीनं सोडून देण्याचे निर्देश न्यायालयानं सर्व राज्यांच्या पोलिसांना दिलेत। त्याबरोबरच पोलीस कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशीचे संकेत देखील न्यायालयानं दिलेत। तर इकडे पोलिसांनी त्रास देणं थांबवलं नाही तर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांनी दिलाय। अनेक राज्यात पोलीस आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप दीपकेंनी केला। तर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या देणं थांबवलं नाहीत तर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा मोठं आंदोलन करणार असल्याचं दीपकेंनी म्हटलंय। त्यामुळे देशात पुन्हा नवं आंदोलन उभं राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। मैं देख रहा हूँ कई सारे स्टेट्स में पुलिस जो है वो स्टूडेंट्स को हैरेस कर रही है, परेशान कर रही है। गवर्नमेंट स्टूडेंट्स को डराना धमकाना बंद कर दे। अगर वो इसी तरह पुलिस के द्वारा स्टूडेंट्स को डराएगी, धमकाएगी, डिटेन की धमकियाँ देगी, अरेस्ट की धमकियाँ देगी तो कॉक्रोच जनता पार्टी फिर से बहुत बड़ा प्रोटेस्ट करेगी। वी विल प्रोटेस्ट अगेन इफ यू कीप हैरेसिंग द स्टूडेंट्स। स्टॉप हैरेसिंग द स्टूडेंट्स। विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी सध्या घडतात। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्देश दिले। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना तातडीनं सोडून देण्याचे निर्देश न्यायालयानं सर्व राज्यांच्या पोलिसांना दिले। त्याबरोबरच पोलीस कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशीचे संकेत देखील न्यायालयानं दिले। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती आंदोलन काळात झालेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले। त्यामुळे आता महाराष्ट्रात गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। याच पार्श्वभूमीवरती बिहार सरकारनं देखील विद्यार्थी आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची अधिसूचना जारी केली आहे। 26 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनात सहभागी झालेल्यांविरुद्ध दाखल गुन्हे मागे घेतले जातील। अटकेमध्ये असलेल्या आंदोलनकर्त्यांची तातडीनं सुटकाही करण्यात येणार आहे। तसंच या आंदोलनकर्त्यांवरती भविष्यात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलंय। आसाम सरकारनं देखील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा देण्याच्या दिशेनं प्रशासनाची पावलं टाकतायत असं दिसतंय। दिल्ली जंतर मंतरवरील महिनाभराच्या आंदोलनानंतर अखेर सरकारनं तरुणांच्या मागण्या मान्य केल्या। प्रधानांचा राजीनामा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली आहे। याच आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं आणि 3 मागण्या ठेवल्या। पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, पॅलेट फायरिंगवरती अमित शहांनी उत्तर द्यावं आणि फायरिंग करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधींनी केली होती। या मागण्या अजूनही प्रलंबित असल्यानं राहुल गांधी आणि काँग्रेस अडून आहेत। या मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। नीट पेपरफुटीमुळे अवघा देश पेटून उठल्यानंतर आता पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मांडल्यानंतर काल दोन्ही सभागृहामध्ये चर्चा पार पडली। विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। काँग्रेस खासदार गौरव गोगोईंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल चढवला, तर सुधारणा विधेयक म्हणजे सरकारच्या अपयशाचं स्मारक असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या विधेयकामध्ये पेपर लीक करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। पेपरफुटी करणाऱ्या 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। आणि दरम्यान विधेयक दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये पुन्हा चर्चेला येणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दुपारी 2 वाजता त्यावरती उत्तर देतील। त्याबरोबरच राज्यसभेमध्ये देखील आज हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। लोकसभेत पेपरफुटी विरोधात विधेयकावरती सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। सरकारनं देशाची शिक्षण व्यवस्था पोखरून टाकली आहे असा आरोप त्यांनी केलाय। पेपरफुटीच्या वाढत्या घटनांवरून सरकारवरती निशाणा साधत विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ होत असल्याची टीकाही त्यांनी केली।
त्याबरोबरच पेपरफुटीच्या नव्या विधेयकावरती देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. जब से ये विधेयक पारित हुआ तब से अब तक इस सरकार ने एक भी अपराधी को सजा नहीं दी. आपने देखा है कि कल और परसों से फेस रिकॉग्निशन द्वारा प्रदर्शन करने वाले बच्चों के नाम और पते सार्वजनिक किए जा रहे हैं, मगर यही काम पेपर लीक करने वाले अपराधियों के लिए अभी तक नहीं किया गया. ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा? लोकसभेत पेपरफुटी विरोधात एक विधेयक केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलं. या विधेयकावरती बोलताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. जे लोक राम मंदिरातील दानचोरी रोखू शकले नाहीत ते पेपरफुटी कशी रोखणार असा सवाल अखिलेश यादवांनी केलाय. त्याबरोबरच सरकारला अहंकार होता की सरकार झुकत नाही, परंतु सरकार झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हणत युवकांनी सरकारला झुकवलं असं अखिलेश यादव म्हणाले. आंदोलन में जो जीत के बाद नारा लगा, एक नारा लगा अध्यक्ष महोदय, सरकार के खिलाफ नारा लगा कि सरकार को ये अहंकार था कि सरकार झुकती नहीं है. लेकिन उन्हीं नई पीढ़ी के लोगों ने ये वो नारा दिया कि झुकाने वाला चाहिए, सरकार भी झुकती है. और सरकारों को झुकाना भी नौजवानों को आता है. सरकार झुकी और स्वीकार किया उन्होंने. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी प्रल्हाद जोशींवरती हल्लाबोल केलाय. बलात्कार प्रकरणातील आरोपीला संरक्षण देणाऱ्या व्यक्तीला मोदींनी शिक्षण खात्याचा पदभार दिला अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी टीका केली. The BJP puts a man who is a defender of rapists. That's the most filthy type of man. There can be no filthier man than somebody who says that rapists need protection. That is the education minister of India today. It's strange. It's a strange reaction from the Prime Minister that there are so many people in his cabinet. He could have chosen any one of them. But he chooses a person who protects rapists. प्रधानमंत्री महोदय जी ने नया शिक्षा मंत्री चुना. एक ऐसे व्यक्ति को इस पद पर आसीन किया जिसने एक गर्भवती महिला के बलात्कारियों की रिहाई पर अपनी सहमति व्यक्त की, खुशी जताई. देश की करोड़ों लड़कियों को प्रधानमंत्री जी ने क्या संदेश दिया? सर, अखबारों में है. अखबार में नहीं, मेरा कुछ भी बोल के चले जाते हैं. काल लोकसभेमध्ये प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओवरती भाष्य केलं. पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नाही तर हृदयाचा अँगल बदलावा असं म्हणत पंतप्रधान मोदींवरती त्यांनी निशाणा साधलाय. अब जेन जी का भरोसा वापस जीतना चाहते हैं तो नए नए एंगल से, अपने फोन से नए नए वीडियो बनाने से नहीं होगा. प्रधानमंत्री जी को कैमरे का एंगल नहीं, दिल का एंगल बदलना पड़ेगा. ये जनरेशन जागरूक है, समझता है. झूठ पहचानने की उसकी अपार क्षमता है. इनका दिल और दिमाग जीतने के लिए आपको सच्चाई पर उतरना पड़ेगा. देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवरती देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. भरती प्रक्रियेत गैरप्रकार आणि पेपरफुटी झाल्याचा आरोप करत 2 उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न औषध प्रशासन विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई गुन्हे शाखेनं तपास सुरू केलेला असून
तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान कथित पेपरफुटीशी संबंधित सर्व पोलिसांनी माहिती त्याच्याकडून जाणून घेतली. या पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणा पुढील चौकशी करतायत. दरम्यान माझ्यावरती देखील विविध प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी हा लढा लढत असून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असं ऋषिकेश गांगुर्डेंनी म्हटलंय. तपासातून नेमकं काय सत्य समोर येतं याकडे हजारो स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. 23 जुलाई 2026 को प्रूफ मिल गए. जो एमपीएससी ने ड्रग इंस्पेक्टर का है वो 22 मार्च को पेपर किया था और कुछ बच्चों को वही उसमें से गेस्ट पेपर पे नाम पे 200 क्वेश्चन में से 90 क्वेश्चन जो हमारे एग्जाम में आए वो 20 मार्च को मतलब पेपर के 2 दिन पहले ही मिले थे. तो हमने ये मांग की है कि इसकी फॉरेंसिक तपासणी की जाए. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे. सीबीआयनं 13 आरोपींविरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलं. हे आरोपपत्र दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं. या आरोपपत्राची दखल घेण्याबाबत न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. पुण्यातील एका रिक्षा चालकानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट डिग्री मिळवल्याचा प्रयत्न केला. त्यासाठी महेश कदम नावाच्या या रिक्षा चालकानं विद्यापीठातील वित्त आणि सेवा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर यांच्याशी संपर्क साधला होता, असा दावा केला. महेश मुखेकर 3 लाख रुपयांच्या बदल्यात आपल्या मुलाला बीकॉमची बनावट डिग्री दिल्याचं कबूल केलं होतं. मात्र 1.5 लाख रुपयांवरती व्यवहार ठरला होता, असा रिक्षा चालक महेश कदम यांचा दावा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रशासनानं मात्र विद्यापीठातील कोणी कर्मचारी बनावट डिग्री प्रकरणामध्ये सहभागी आहे का याची चौकशी केली जात असल्याचं म्हटलेलं आहे. रमेश मुकेकर भेटले असं तर त्यांनी मला 5-6 महिन्यानंतर परत या म्हणून सांगितलं होतं. आपण बघूया काय होतं. आता ॲडमिशन झालेले आहेत कोणी सगळे. म्हणून मी 5-6 महिन्यानंतर मार्चमध्ये त्यांच्याकडे परत गेलो असं की तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करता त्याला कामच करू द्या. तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे 3 पण तुम्हाला देतो. मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल. तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील. 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल. तर म्हणलं नको, आम्हाला जराशी त्या डिग्रीमध्ये थोडंसं डाऊट वाटायला लागला. म्हणून मी आपलं भीतीपोटी मागं सरकलो. म्हणलं मला नको करायचं, हे मला जरा डाऊट यायला लागला थोडासा. म्हणून मी म्हणलं सर मला काय काम नाही करायचं, मला पैसे परत देऊन टाका. तर त्यांनी पैसे देण्यास मला साफ मोकार केला. दरम्यान या बोगस डिग्री प्रकरणावरती रोहित पवारांनी एक्सपोज केली आहे. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बोगस पदवी देण्याचं प्रकरण उघडकीस आल्यानं रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी आणि राज्यपालांनी यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालावं, अशी मागणी रोहित पवारांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये चितळसर मानपाड या इथल्या 193 एकर जमिनीच्या टीडीआर प्रकरणावरून जोरदार गदारोळ झाला. संबंधित कंपनीला 32,000 चौरस मीटरऐवजी तब्बल 7,40,000 चौरस मीटर टीडीआर नियमबाह्य पद्धतीनं देण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. त्याबरोबरच नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे राज्य शासनाचा 7,000 कोटींच्या महसुलाचं आणि ठाणे महानगरपालिकेचं 1,000 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप देखील सभागृहामध्ये करण्यात आलाय. या अतिरिक्त टीडीआरमुळे शहरातील पायाभूत सुविधांवरती ताण येईल आणि भूमिपुत्रांच्या जमिनींच्या किमतींवरती परिणाम होईल, अशी भीतीही सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एबीपी माझाशी बोलताना हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सर्व नियमांचं पालन करून घेतल्याचा दावा केला आहे. आज 40,000 घरं बनतील त्या टीडीआयच्या मार्फतून. 40,000 घरं म्हणजे 1.5 लाख लोकांचं पॉप्युलेशन वाढेल. तर तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तुमच्याकडे? तुम्ही इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट केला आहे का? तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही त्यांना ड्रेनेज देऊ शकत नाही, चांगले रस्ते देऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टेशनची सुविधा नाही आहे. तर एवढं ह्याच्याने कशाला एवढी घाई आणि ह्याच्यात तुम्ही टीडीआय दिला, हा आमचा मूलभूत प्रश्न होता. त्यांनी उडवाउडीचे उत्तरं दिलीत प्रशासनाने आणि ह्या उत्तराचं म्हणजे मला वाटत नाही काय ते ह्याच्याशी काय कन्सर्ट आहे. महापालिकेने उत्तर देताना त्यांनी असं सांगण्यात आलं, म्हणजे माझा प्रश्न होता की स्टॅम्प ड्युटी का नाही भरली, 1 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हे तुम्ही त्यांच्या नावावरती करून दिलं. चला टीडीआर देताना स्टॅम्प ड्युटी भरायची नसते, ती कशी की जर टीडीआर दयाभाई कंपनीला पूर्ण दिला असता आणि त्यांनी जर तो विकला असता तर त्यांना स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे.
सिंगल सातबारा असताना, दियाभाई कंपनीचा सातबारा असताना TDR 3 कंपनीच्या नावाने DPR पावती का काढली? मुंबईच्या अंधेरीतल्या मरोळ इथल्या 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या नव्या कराराला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने दिलेल्या मंजुरीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलंय. या प्रस्तावावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिका घेत असताना मनसेच्या सदस्यांनी त्यावेळी अनुपस्थिती राखली. त्यामुळे मनसेने या प्रस्तावावरती सत्ताधारी महायुतीला अप्रत्यक्ष मदत केली का अशी चर्चा रंगतीये. मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीचा करार आणि सामंजस्य करार रद्द करून नव्यानं निवाडा करार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावावरती चर्चा आणि मंजुरी होत असताना मनसेच्या नगरसेविका सुप्रिया दळवी या बैठकीमधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली. काँग्रेसच्या नगरसेवक मेहर हैदर देखील या बैठकीला अनुपस्थित होत्या. पण सत्ताधारी पक्षातील काही सदस्य पूर्वसूचना देऊन या बैठकीला गैरहजर होते. या पार्श्वभूमीवरती मनसेच्या अनुपस्थितीमुळे 7 हिल्स प्रस्तावाचा मार्ग मोकळा झाला का? ठाकरेंच्या शिवसेनेला डावलून मनसेनं सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला का? अशा चर्चेला जोर आलाय. हा करार ज्यावेळेला झाला त्या महानगरपालिकेची वसुली मुंबईकरांच्या हितासाठी मार्गी लावण्यात येईल आणि ह्या रुग्णांमध्ये मी या पद्धतीने सांगेन 306 पैकी 76 बेड या महानगरपालिकेच्या रुग्णांसाठी आपण राखीव ठेवणार आहोत आणि ह्या प्रस्तावासाठी 223.48 कोटींची वसुली करण्यात येईल आणि भविष्यात 400 कोटीची गुंतवणूक होऊन या ठिकाणी 1500 बेडचं वाढवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून हा 7 हिल्सचा प्रपोजल आपल्याला पास करणं गरजेचं होतं. 7 हिलचा प्रस्ताव गेल्या महिन्यात देखील सुधार समितीमध्ये आणला गेला होता, परंतु तो रिटर्न गेला होता आणि ह्या वेळेला तो आणला गेल्यानंतर आम्ही स्वतः विरोध केला की 5000 कोटीपेक्षा जास्त ज्याचं व्हॅल्यू आहे अशी जमीन एका प्रायव्हेट संस्थेला देण्यासाठी आमचा विरोध होता. हे महापालिकेने चालवावं आणि 1500 बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल चालवावं ह्यासाठी आम्ही सांगत होतो की हा प्रस्ताव तुम्ही दप्तरी दाखल करा आणि महानगरपालिकेने ते 140 करोड रुपये भरून ते हॉस्पिटल चालवायला घ्यावं. परंतु सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी तो प्रस्ताव बहुमताच्या जीवावरती मंजूर केला. बेळगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस कार्यालयात मोठा गोंधळ झाला. राष्ट्रीय निरीक्षक मोहन चव्हाण कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आलेले असताना बैठकीत काँग्रेसच्या 2 गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर हाणामारी झाली. आमदार राजू सेठ आणि माजी आमदार रमेश कुडचे यांच्या उपस्थितीमध्ये देखील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतकऱ्यांना थोडासा त्रास सहन झाला, आम्ही सहन करून घेऊ, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, असं संतापजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. शेतीप्रधान ओळख असणाऱ्या देशामध्ये एका मंत्र्यानं असं वक्तव्य करणं खरंच कितपत योग्य आहे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी समाचार घेतलाय. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशील असल्याचं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा सरकार उद्योजकांची भलामण करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडत असल्याचा आरोप करत आहे. आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस मतं घेताना जय जवान जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही, तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पहिल्या यादीची घोषणा केलेली असून यासाठी एकूण 13,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1,32,634 शेतकरी पात्र ठरले, तर बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि यवतमाळमध्ये देखील 1 लाखांहून अधिक लाभार्थी आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 3,708 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. दरम्यान दुसरी यादी 2 आठवड्यामध्ये जाहीर होणार असून कर्जमाफीची प्रक्रिया पुढील महिन्यामध्ये पूर्ण होईल. तुम्हाला स्पष्ट करतो की आत्ताची जी पहिली लिस्ट आमची पब्लिश झालेली आहे त्यामध्ये 16,95,000 शेतकरी आहे. यांचे 2 लाखापर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कुठलीही रक्कम भरायची नाही आहे. शेतकऱ्यांनी जाऊन आधार ऑथेंटिकेशन करावं आणि ह्याचा माफ घ्यावा. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. राज्यातील शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं जाईल. त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचं सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. हे सर्टिफिकेट आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे.